लंडनमधील शिवकालीन वाघनखे जी आहेत ती भारतामध्ये दाखल झाल्यानंतर ती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नागपूरमध्ये येणार आहे आणि नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये त्याचे जे प्रदर्शन आहे ती प्रदर्शनी या ठिकाणी लागणार आहे। सोबतच शिवकालीन शस्त्रांची प्रदर्शनीसुद्धा या ठिकाणी लागणार आहे आणि उद्यापासून हा सगळा सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याची तयारी जर आपण बघितली तर नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आपण तयारी बघू शकतो। भव्य दिव्य असं गेट बनवण्यात आलेलं आहे, ढोल ताशे या ठिकाणी आलेले आहे आणि एकंदर मध्यवर्ती संग्रहालयाचा परिसर जो आहे तो या ठिकाणी सजविला जात आहे। एकंदर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळे शिवकालीन वातावरणाची निर्मिती या ठिकाणी केली जाणार आहे। पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी शिवरायांचा भव्य दिव्य असा पुतळासुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि हा या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे एक निर्मिती या ठिकाणी करण्यात आली। त्यानंतर जर इकडे आपण बघितलं तर कॅनव्हासवर मोठमोठे जे शिवरायांचे किल्ले आहेत ते किल्ले या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे आणि या शिवकालीन वाघनखांची प्रदर्शनी आता उद्यापासून जनतेच्या साठी खुली होणार आहे। मुख्यमंत्री उद्या या ठिकाणी येणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्याचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि एकंदर या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालय जे आहे ते आता या ठिकाणी सजलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती झालेली आहे आणि शिवकालीन ऐतिहासिक अशा या वाघनखाची प्रदर्शनी पाहण्याचा नागपूरकरांना, विदर्भवासियांना आता संधी मिळणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।